बाबासाहेबांच्या पुण्याईनं सगळंच काही, पण आमचे जयंती कार्यकर्ते जेव्हा वर्गणी मागण्यासाठी गेले तेव्हा साहेब घरी नाही, उद्या येतात. साहेब ऑफिसला गेले, संध्याकाळी येतात. संध्याकाळी गेले म्हणजे साहेब झोपले नाही येतात. काही काही जणी तर बाबासाहेबांच्या जयंतीचे वर्गणी असते 2000 आणि देते 100. किती देते वर्गणी असते 2000 आणि हे देते 100. त्याच्यात तू विचारते भोजन दान नाही की आपल्या वर्गणी असते 2000 आणि देते 100. त्याच्यात तू विचारते भोजन दान नाही. काही काही जण बाबा 100 रुपये वर्गणी देते, त्याच्या चिमकी आधी चिमकी कमरीवर पिंकी आधी पेट्याची मम्मी बी पेट्याचे पप्पा आधी 100 रुपयात 5 जण 100 रुपयात. आमच्या बेबीबाई आमच्या मावशीकडून 500 रुपयाची भेट आहे. जो 100 रुपयात दादा 100 रुपयात चिमची आधी चिमटी बी चिमट्याचे पप्पा आधी चिमटीची मम्मी हा 100 रुपयात. 100 रुपये वर्गणी असते 2000 येते ते 100 आणि त्याच्यातल्या त्याच्यात विचारते भोजन दान में क्या क्या आहे. त्या 100 रुपयात 5 जण. बरं काही काही खाता तर खाता बांधून बी नेतात नाही. ते पिंट्याचे पप्पा ना ऑफिसमधून जरा लेट येणार आहे, त्यांच्यासाठी गिलासामध्ये करी ते करी अगं चोन घे. तू जेवला मी घरी जाऊन झोपला की तू उद्याची सोय लावून माझी ते सांग चोन 100 रुपये. महिला मंडळी काही करून द्या दादा. एखादीच्या नवऱ्यानं जर 2,000ची पावती दिली तर एवढे वेळ डोळे काढते ते एवढे द्यावं लागते का एवढे बापा बापा एवढे द्यावं लागते. तू साडी घे 5,000ची, तू साडी 5,000ची घे आणि जयंतीला वर्गणी फक्त किती रुपये 100 रुपये. बाबासाहेबांच्या पुण्यानं माझ्या मायबावल्यांना एक गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या पुण्यानात कसल्याच प्रकारची कमी नाही. आज तुमच्या अंगावर लाख लाख रुपयाचे दागिने आहेत. कपाटामध्ये 15-15, 20-20 हजाराच्या साड्या आहेत. पण या 20,000च्या मखमली साडीवर माझ्या मायमावली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार हे लक्षात ठेवायला पाहिजे. 100 रुपये वर्गणी देतच लागणे वाटे का थोडीशी. म्हणून तर म्हणतोय हे धम्म भगिनी बोले हा माझा नव्हे तिचा सत्कार आहे. म्हणून तर परण्याच्या गळ्यात पुष्पहार आहे. ताई तू घातलेल्या 5,000च्या मखमली साडीवर माझ्या मायमावली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे. बाबासाहेबांच्या पुण्यानं प्रत्येक महिन्याला बघा, प्रत्येक महिन्याला अगे शांता काय म्हणते कांता अगे शांता माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती मुलांना नुसतं काय तोड खान दिलं उभा धरून आल्या. काही काही जणी तर अशा बसले विचारल्या तसे उन्हावर मुकाट घेऊन बसले. हो काही काही जणी नुसत्या वट वागण्यासारख्या टकर पाहून आल्या. बाजूची हसली तर तेही असते ही बाजूची वाजली तर तेही वाजवते. हे गिरीत कुठून तर तूही कुठतो. अरे 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 बाबासाहेबांच्या पुण्यानं 60,000 पगार. किती हजार? 60,000. तिकडे मागच्या काय झाडून आला का तुम्ही घरून बोला ना. किती हजार पगार? 60,000. शांता काय म्हणते कांता माझ्या साहेबाला 60,000 रुपये पगार आहे. किती? 60,000. पण मी जयंतीचा चंदना फक्त 100 रुपये देते. मरणवर ढोंगण्यात पाणीवर काय फायदा तो. बाबासाहेबांच्या पुण्याला पगार किती? 60,000. जयंतीचा चंदना किती देते? 100 रुपये. मरण ढोंगण्यात पाणीवर का फायदा नाही. म्हणून तर ज्या लोकांना माझं म्हणणं आहे अरे शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे. अरे समजून उमजून चुका करतो त्याला फिलंदर म्हणावे. अरे 60,000 रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा
100 रुपये देतो, अशा आरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे. बाबासाहेबांच्या पुण्यानं सगळ्या सवलती, सगळ्या योजना, जे पाहिजे ते म्हणलं ते बाबासाहेबांच्या पुण्यानं आम्हाला सगळं मिळालं. आज कसल्याच प्रकारची कमी नाही माझ्या बांधवांना. परंतु परंतु काही काही लोक अजूनही स्वतः काहीच करत नाही आणि दुसरे कोणी करायला गेलं तर त्यांनी करू देत. स्वतः काही करत पहिला मंडळ बी काही कमी नाही. बापा बिहारात फक्त वंदनीले 2-4 जणी जाते, बाकीच्या मात्र जा. बघा बाकीच्या काय करतो, यांचा काय उपक्रम आहे. हे आपली जिथं बसली तिथं आम्हाला तुले हे तशी म्हणत होती, हे तुले अशी म्हणत होती. हे कधी मुद्देरात ये 2-4 जणी मुद्देरात करतात, बाकीच्या मात्र आम्हाला हे पाहिलं लईशाही झाली ते, हो ते लईशाही झाली ते मुद्दे